नमस्कार. आज आपण वर्षभर टिकणारं कैरीचं पारंपरिक आंबट लोणचं बनवतोय. त्यासाठी आपण 2 किलो कैऱ्या घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आहेत आणि इथे पाण्याचा अंशही फोडींना ठेवायचा नाही. आता फोडींना हळद, मीठ लावून व्यवस्थित मिक्स करून 5-6 तास झाकून ठेवायचं आहे. नंतर त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून याला फॅनच्या हवेत 2-3 तास सुकवून घ्यायचे आहेत. तर आता यासाठी मसाला करूयात. या सर्व साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देते. सर्व हलकसं भाजून घेतलं आणि त्याची जाड अशी भरड तयार करून घेतली. इथे अर्धा लिटर तेल गरम करून हलकसं गार करून घ्यायचं आणि त्यामध्ये सगळे मसाले घालायचे. लोणचं बनवताना अगदी छोट्या छोट्या टिप्स खूप महत्त्वाचे असतात. त्यासाठी संपूर्ण सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आहे. अशा पद्धतीने लोणचं बनवलं तर वर्षभर काय 2 वर्षही सहज टिकतं. इथे आता आपला संपूर्ण मसाला तयार झालेला आहे. यामध्ये 1 किलोचं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि 1 किलोसाठी बाहेरचा मसाला टाकलेला आहे. तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता. कुठलाही मसाला घेतला तरी प्रमाण हेच राहू द्या. मसाला आता छान गार झालेला आहे. आपण हा फोडींमध्ये मिक्स करून घेऊ आणि चांगला मिक्स झाल्यानंतर याला जारमध्ये भरायचा आहे. काचेची बरणी घेतली आहे मी इथे. तिला थोडासा हिंगाचा धूर देऊन घेतला. यामुळे लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते. बघा किती सुंदर रंग आला आपल्या लोणच्याला आणि अशा पद्धतीने आपलं आईच्या हातची चव असलेलं पारंपरिक लोणचं तयार आहे.